नमस्कार मित्रांनो. नमस्कार फेसबुक फॅमिली, इंस्टाग्राम आणि यूट्यूब. तर आजचा ब्लॉग खास होणार आहे. आपण ज्या सोसायटीमध्ये आलोत, तुम्हाला पाठीमागं मी एक 8 दिवसापूर्वी पोस्ट केली बघा. त्यांचा जो लिकेज त्यांच्या अर्थिंग वीक झाल्यात आणि त्यांच्या फ्लॅटमध्ये लिकेज करंट आहे. वॉटर गिझर, वॉशिंग मशीन, फ्रीज ह्याच्यामधला जो लिकेज करंट आहे तो ग्राउंड होण्यासाठी जे आपण अर्थिंग करतो आपले उपकरण सेफ होण्यासाठी. तर त्या सोसायटीचे अर्थिंग वीक झाल्यामुळं आज आपण इथं अर्थिंगचं काम करणार आहे. त्यांच्या ज्या कस्टमर ज्या पहिल्या अर्थिंग होत्या त्या GI च्या अर्थिंग होत्या आणि GI ची अर्थिंग कसं आहे मातीमध्ये लवकर रेस्ट होऊन त्या खराब झाल्यात. तुम्हाला दाखवतो मी. त्या GI च्या अर्थिंग सगळ्या त्या पूर्ण सडल्यात, गंज पकडून या सगळ्या. या GI च्या अर्थिंग ह्या सगळ्या सडल्यात. तर आपण काय करणार आता ह्या सोसायटीमध्ये हा एक 4 फुटाचा खड्डा खाल्लाय. तुम्हाला दाखवतो मी. हा खड्डा खाल्लाय पूर्ण 4 फुटाचा आणि ह्या 4 फुटाच्या खड्ड्यामध्ये 5 अर्थिंग आहेत. त्यांच्या 3 अर्थिंग फ्लॅटचे आता आणि 2 अर्थिंग लिफ्टचे आता. तर आपण काय केलं माहिती का तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. तर कॉपरची कधी पण ना 1/8ची प्लेट घ्यायची आणि कॉपर कसं महाग जातं, पण हा कॉपर विजेचा वाहक आहे एकदम फास्ट. लोखंड GI स्वस्त पडतं, पण तो वीज वाहक नाहीये. त्यासाठी तुमचा जो लिकेज करंट आहे ग्राउंड फ्रीज मधला, वॉशिंग मशीन मधला, वॉटर गिझर मधला, तो फास्ट ग्राउंड होण्यासाठी आपण कधी पण मी मी स्वतः टेक्निकल सजेस्ट करतो मी. ज्यांना पण अर्थिंग करायची त्यांना, तर कॉपरची प्लेट टाकायची. थोडी कॉस्टली जाते, पण अर्थिंग अर्थिंग एकदम लॉंग लाईफ चालती आणि एकदम प्रॉपर अर्थिंग होऊन जाते. तुम्हाला दाखवतो मी. हो का, ही 2x2ची कॉपर प्लेट आहे आणि ही ही कॉपर पट्टी ही असं आपण कनेक्ट केलेलं आहे बघा. हा वॉटर फिलअप पाईप आहे. हा हा पूर्ण वॉटर फिलअप पाईप आहे आणि हा जो दिसतोय तुम्हाला ACS चा नट बोल्ट मध्ये ACS चा नट बोल्ट यूज केलाय. तर ACS चा नट बोल्ट का वापरायचा? तो मातीमध्ये, पाण्यामध्ये गंज पकडत नाहीये. तो कधीच खराब होत नाही. त्यासाठी ACS चा नट बोल्ट वापरायचा. तर चला मला आपण छोटासा आज आपल्या कामाचा ब्लॉग बनवूया. तर अशा पद्धतीने आज मी इथं 5 अर्थिंग इन्स्टॉलेशन करणार आहे. तर पिंपरी चिंचवड एरियामध्ये जर कोणाचे इंडस्ट्रीयल, डोमेस्टिक आणि कमर्शियल अर्थिंग जर करायचे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. मी एक ब्लॉगर आहे. मी ब्लॉग बनवतो, इलेक्ट्रिशियनची कामं करतो. आपण इंडस्ट्रीयलमध्ये पण कामं करतो. तर अशा प्रकारे आपण आज इथं अर्थिंग करणार आहे आणि अर्थिंग करताना ह्याच्यामध्ये जे केमिकल टाकणार आहे, केमिकल पावडर आहे, मीठ, कोळसा आहे सगळं. त्या अशा प्रकारचे आपण आज अर्थिंग करणार आहोत. का ते मीठ, कोळसा इथं आपण आणून ठेवलेला आहे. तर चला मला छोटासा ब्लॉग बनवूया. तर अशा प्रकारचे आज आपण इथं 5 अर्थिंग करणार आहेत मित्रांनो. अर्थिंग खूप गरजेची असते. पण अर्थिंग जर नसेल तर तुमचा जो लिकेज करंट आहे तो ग्राउंड नाहीये आणि स्टॉक लागतो. हे पूर्ण अर्थिंगचं मटेरियल आहे. त्या सगळ्या आपण 1/1च्या 5 अर्थिंग आहेत. ही कॉपरची वायर आणली आपण कनेक्ट करण्यासाठी. ACS नट बोल्ट आहेत. अशा पद्धतीने आपण आज इथं 5 अर्थिंग इन्स्टॉलेशन करणार आहे. तर कुणाचं अर्थिंगचं काम असेल तर तुम्ही नक्कीच माझे संपर्क करा. तर अर्थिंग खूप महत्वाची असते. जर आता अर्थिंग नसेल तुमच्या घरामध्ये तर फ्रीज, वॉशिंग मशीन, तुमचा वॉटर गिझर त्याच्यामधला जो लिकेज करंट आहे तो तुमच्या शरीरामार्फत ग्राउंड होतो. त्यावेळेस आपल्याला झटका लागतो. त्या झटक्यापासून सावध राहण्यासाठी अर्थिंग आपण करत असतो आणि तुमच्या उपकरणाची लाईफ पण वाढते. तुमच्या वॉशिंगमध्ये मोटर असते, फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर असतो आणि ह्याच्यामधला जो लिकेज करंट आहे तो ग्राउंड झाला पाहिजे. तो लिकेज करंट जर ग्राउंड नाही झाला तर तुमचं उपकरण पण लाईफ कमी होते आणि तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते. तर चला, हे आपलं आज पूर्ण काम आहे सोसायटीमध्ये, सिल्वर सिटीमध्ये, जाधववाडी, चिखली. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मी अर्थिंग इन्स्टॉलेशन कशी करणार आहे मी तुम्हाला त्याचा एक छोटासा व्हिडिओ पण मी आपल्या ब्लॉगमध्ये अटॅच करेन. तर चला मित्रांनो, बाय आणि आपलं फेसबुक प्रोफाईल फॉलो करा. चला, थँक्यू. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.